सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं तेरी मेरी कहाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग स्टोरीला सुरुवात करू. राणी रोहितच्या शेजारी बेडवर झोपायला तयार होईना म्हणून रोहितनं पहाटे पहाटे तिच्या अंगावर येऊन डिप्स काढायला सुरुवात केली आणि तो असा स्लो स्लो खालीवर खालीवर करायचा आणि राणीला दरदरून घाम फुटला. आणि रोहित म्हणाला, ही माझी एक्सरसाइज करण्याची जागा आहे आणि ती तू अडवून धरली आहे, म्हणून मी इथेच तुझ्या अंगावर एक्सरसाइज करतोय. तशी राणी घाबरून वरच्यावर पळाली आणि बेडवर जाऊन झोपली. आणि आता रोहित तिथेच जमिनीवर एका कुशीवर डोक्याला हात लावून राणीकडे बघत होता. आणि राणी मनातल्या मनात डोळे झाकून घेत म्हणत होती, काय करावं यांचं. सर आजकाल वेड्यासारखेच वागायला लागले आहेत, उगीच जवळ येण्याचा आग्रह धरतात. पण आता राणीला हे कळत नव्हतं की ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली तेव्हा अशीच त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करायची, सतत त्याच्याभोवती रुंजी घालावीशी वाटायची. आणि तशीच अवस्था आता रोहितची सुद्धा झाली होती. पण जर मनात काही नसेल तर असं शरीराने जवळ येऊन काय उपयोग, असं तिला वाटलं. आणि रोहितनं तिला हाक मारली आणि म्हणाला, राणी झोपलीस का परत? राणी लगेच म्हणाली, हो झोपले. का आता इथे पण येऊन तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे का? आणि रोहित हसला आणि म्हणाला, बेडवरची एक्सरसाइज? पण तुला आवडेल का माझ्यासोबत ती एक्सरसाइज करायला? मी तर तुला विचारलं पण तूच तयार नाहीस. तसं राणीनं घाबरून डोळे झाकून घेतले आणि म्हणाली, शी सर बंद करा तो विषय. रोहित म्हणाला, विषय मी बंद करण्याचा प्रश्नच येत नाही, विषय तू सुरू केला. आणि आता पटकन उठ आणि तयार हो, आपण कॉलेजला जाणार आहे, तेही एकत्र. आणि राणी म्हणाली, म्हणजे सर आता तुम्ही गाडी चालवणार का? सर तुमचे हात अजून व्यवस्थित बरे नाहीत आणि ही एक्सरसाइज करण्याची तरी काय गरज आहे, हातावर ताण येऊ शकतो. आणि रोहित म्हणाला, बघ असा मी विसरतो म्हणून मला अशी सारखी आठवण करून द्यायला तू सोबत हवीस, मग तू जाणार नाहीस ना? आणि राणी म्हणाली, पण घटस्फोटाची घाई तर तुम्हाला आहे, मला नाही. रोहित म्हणाला, म्हणजे तुला नको आहे का घटस्फोट? मग आईच्या घरी होती तेव्हा का म्हणायची घटस्फोट द्या घटस्फोट द्या? राणी आता चिडली आणि म्हणाली, हे बघा सर तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण जोपर्यंत हे नातं कागदावर आहे तोपर्यंत मला तुमची काळजी वाटणार. आणि ज्या दिवशी हे नातं संपेल त्या दिवशी माझ्या मनातून तुमचं सगळं निघून जाणार. रोहित म्हणाला, खरंच तू सगळं विसरून जाशील जुनं? आणि राणी म्हणाली, हो हे घर विसरून जाईन, इथली माणसं विसरून जाईन आणि तुम्हालाही विसरून जाणार आणि एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार. आता रोहितला सुद्धा हेच हवं होतं, तिला घटस्फोट द्यायचा आणि नव्याने नव्या आयुष्याला सुरुवात करायची तिच्यासोबत. आणि रोहित मुद्दाम म्हणाला, कोणासोबत? मनसोबत करशील का नव्या आयुष्याला सुरुवात? ती म्हणाली, तुम्हाला काय करायचं, तुमच्या आयुष्यातून निघून गेली म्हणजे बास ना? आणि रोहित पुन्हा तिला चिडवण्यासाठी म्हणाला, हो मला बास, एकदा मी बरा झालो की मग तू निघून जाऊ शकतेस, मी तिला देतोय ना घटस्फोट रीतसर, मग तोपर्यंत तू बांधलेली आहेस, समजलं? आणि आपल्या बॉन्डनुसार आपण राहूया. राणी आता उठली आणि तिने चिडून ब्लँकेट फेकलं, उशी फेकली आणि म्हणाली, राहूया राहूया, मलाही हौस नाही तुमच्यासारखं निरस आणि स्वार्थी माणसासोबत इथं राहायची, जाते मी. मला खूप हौस होती कर्तव्य पूर्ण करायला यायची आणि ते मी केलं. आणि लवकरात लवकर घटस्फोटाचे पेपर बनवायला टाका, मी एक सेकंडसुद्धा लावणार नाही त्यावर सही करायला. असं म्हणून राणी वैतागून बाथरूममध्ये गेली आणि तिनं धाडकन दरवाजाच लावून घेतला. डोळे झाकले इकडे रोहितने आणि हसायला लागला. आणि आता दोघेही डायनिंग टेबलवर बसले होते आणि तो मुद्दाम, राणी मला हे चार ना, राणी मला ते दे ना, असं म्हणून तिला भांडावून सोडत होता. राणीसुद्धा आता कर्तव्य 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 असं मनात म्हणून रागात रागात त्याला भरवत होती आणि ती खूप रागात त्याला भरवत होती. आणि रोहित म्हणाला, राणी अगो हळू, माझ्या तोंडात घास आहे, तोपर्यंत दुसरा चारतेस का? आणि राणी रागात म्हणाली, मला नाही कळत तुमच्या तोंडाचं माप, त्यापेक्षा तुम्हीच खा ना. रोहित म्हणाला, हात दुखतो ना माझा. राणी म्हणाली, हो का, एक्सरसाइज करताना डिप्स करताना नाही का दुखत तुमचा हात, आणि इतका छोटा घास उचलताना दुखतो का? रोहित म्हणाला, आता दुखतो तर दुखतो, मी नाटक करतो असं तुला वाटतं का? आणि राणी त्याच्यावरून आरती ओवळल्यासारखा हात करत म्हणाली, आ हा हा,
कधी नाटक केलं नाही ते सांगा ना सर, तुम्ही 1 नंबरचे नाटकी आहात, असं म्हणून खा गुपचूप, असा तिनं त्याला दम दिला. घरातले बाकीचे सगळे ते बघत होते आणि सकाळी सकाळी राणीला यानं कशाला चिडवलं असं त्यांना वाटायचं. आणि तो बरा असूनही नाटक करतोय, तिनं इथून जाऊ नये म्हणून हे सगळ्याला कळत होतं. ते दोघेही कॉलेजला निघाले आणि तो म्हणाला, राणी मी तुझ्या कुटीवर बसेल, मला घेऊन जाशील का? राणी त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली, नको, तुम्ही कार नाही या ना, कोणी बघितलं तर मग प्रॉब्लेम होईल. आणि माझी अट मान्य असेल तर मी कॉलेजला येईन. आता रोहितलाही वाटलं आत्ताच सगळ्यांना नको कळायला, ते जुनं नातं लोकांसमोर यायला नकोच, फ्रेश नवीन नातं सगळ्यांसमोर आणूया. आणि मग तो त्याच्या कारनं ड्रायव्हरसोबत गेला. राणी तिच्या स्कूटीवर गेली आणि राहुल हसून म्हणाला, आई डॉक्टर म्हणाले की खूपच इम्प्रूव्हमेंट आहे रोहितच्या तब्येतीत. राणीनं खूप छान काळजी घेतली बरं का, सगळं क्रेडिट तिला जातं. तसे मल्हारराव हसून म्हणाले, राहुल अरे चक्क सासूसमोर सुनीची तारीफ करतोस, सासूबाई रागवतील बरं का. आणि जानकी लटक्या रागात म्हणाली, गप्प बसा हो, मी कशाला रागवेन, अहो उलट माझ्या सुना माझ्या मुलाने डोक्यावर घ्याव्यात असंच वाटतं, पण त्यासाठी मुलीने सुद्धा नीट राहायला हवं. आता हे ऐकून सपना खाली बघायला लागली आणि आपण आपला घसरणारा पाय वेळीच सावरला आणि आपला संसारही सावरला आणि हे इतकं चांगलं सासर हातातून निसटता निसटता राहिलं, यातच तिने धन्यता मांडली. मग आता रोहित राणी कॉलेजला गेले. इतक्या दिवसातून रोहितला कॉलेजमध्ये बघितलं आणि सगळ्यांना आनंद झाला. मेघनासुद्धा त्याची चौकशी करत होती आणि पुन्हा ती रोहित राणीवर चांगलंच लक्ष ठेवायला लागली. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि ती फुगलेली होती, याचा अर्थ दोघात काहीतरी कुरबुर झाली हे तिला कळलं. आता रोहित राणीच्या क्लासमध्ये गेला आणि सगळ्या मुलांनी गुड मॉर्निंग सर असं जोशात त्याचं स्वागत केलं. राणी मात्र काहीच बोलली नाही आणि रोहित मुद्दाम म्हणाला, या गुड मॉर्निंगमध्ये एक आवाज मला ऐकू नाही आला. मिस मोरे, तुम्ही मला गुड मॉर्निंग नाही म्हणालात. आणि राणी म्हणाली, तुम्हाला कसं कळलं, एवढ्या सगळ्यात माझाच आवाज नाही आला, मी म्हणाले होते गुड मॉर्निंग. आणि रोहित हसून म्हणाले होते नाही, आत्ता म्हणालात गुड मॉर्निंग, देन ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, प्लीज सिट डाऊन, असं म्हणून त्यानं सगळ्यांना खाली बसवलं आणि म्हणाला, खूप नुकसान झालं ना तुमचं मी नसल्यामुळे, तर आपण एक्स्ट्रा लेक्चर घेऊन ते कवर करू, डोंट वरी, मी आज दिवसभर असेल, कॉलेज सुटल्यानंतर आपण क्लास घेऊया. आणि मग त्यानं शिकवलं आणि शिकवण्याचा कोटा पूर्ण झाला की थोडासा टाईमपास म्हणून मधूनच म्हणाला, जर एखाद्याची माफी मागायची असेल मनापासून तर काय करावं. आणि आता सगळी मुलं चक्रावली आणि म्हणाली, या कॉमर्सचा प्रश्न कसा असू शकतो हा, असा प्रश्न तर कधीच नाही विचारला. आणि आज रोहित सर भलतंच काय बोलतात विषय सोडून. आणि रोहित पुन्हा त्याचा प्रश्न रिपीट करत म्हणाला, मी बरोबर बोलतोय, चकित होऊ नका. जर एखाद्या रुसलेल्या व्यक्तीची माफी मागायची असेल, समजा एखाद्या मुलाला एखाद्या मुलीची माफी मागायची असेल, तर त्यानं काय करावं. आणि आता सगळी मुलं एकमेकांकडे बघायला लागली आणि बहुतेक सर हा सल्ला स्वतःसाठीच मागतात असं त्यांना वाटलं आणि वेळ नाही लागला ओळखायला. आणि आता एक मुलगा उत्स्फूर्तपणे म्हणाला, सर तिला गुलाब दिला पाहिजे. दुसरा मुलगा म्हणाला, सर पिक्चरला नेलं पाहिजे. तिसरा म्हणाला, सर कान पकडून माफी मागितली पाहिजे. आणि चौथा तर वात्रट मुलगा उठला आणि म्हणाला, सर उचलून घेतलं पाहिजे आणि किस पण केला पाहिजे. तसा सगळा हशा पिकला कॉलेजमध्ये. रोहितही हसायला लागला आणि हळूच राणीकडे बघायचा. तशी राणी चिडायची आणि म्हणाली, काय वात्रटपणा सुरू केला आहे आज यांनी, कुणास ठाऊक, पण यांना यातलं काहीही जमणार नाही, मला माहीत आहे, असं ती म्हणाली. यांच्याकडून काहीच अपेक्षा न ठेवलेलंच बरं. मग आता रोहितला वर्गातून वेगळ्या वेगळ्या आयडिया मिळाल्या आणि तुम्हा सगळ्यांचं नॉलेज खूपच भन्नाट आहे, तुम्ही महान आहात, खूप तेजस्वी आहात या विषयामध्ये, असं म्हणाला आणि बाहेर गेला. लगेच दुसऱ्या तासासाठी मेघना वर्गात आली आणि मुलांच्या तोंडातून तिनं उडत उडत हे ऐकलं की नक्कीच रोहित सर कोणाला तरी मनवण्यासाठी हे विचारत होते आणि सर कोणाच्या तरी प्रेमात पडलेले आहेत. आणि मग तर मेघनाची नक्कीच खात्री झाली की राणी आणि त्याच्याविषयी. पण या राणीने मी पाठवलेली चिठ्ठी बघितली नाही का अजून, नसेलच बघितली म्हणून इतकी नॉर्मल आहे, असं म्हणून तिनं तिचा तास कंटिन्यू केला. आता कॉलेज सुटलं तरी रोहितनं 1-2 तास मुलांचा स्टॅमिना आहे तोपर्यंत एक्स्ट्रा क्लास घेतला. तिथेच कॅन्टीनमध्ये मनोजनं त्यानं राणीनं खाल्लं पिल्लं आणि पुन्हा रोहित कारखान्यावर गेला. राणी घरी गेली आणि त्याला बघून राहुल म्हणाला, रोहित कशाला आला, आराम कर. रोहित म्हणाला, दादा आय एम टोटली फाईन, थोडेसे क्रॅक होते हाताला, स्टिकनं मारल्यामुळे झाले होते, ते लवकर कवर झाले,
पण आता दादा मी त्याला सोडणार नाही. बाकीचा जो काही राडा होईल तो मी मॅनेज करतो. मी पोलिसांना पण मॅनेज करणार, पण त्याला सोडणार नाही. राहुल म्हणाला, अरे पण जास्त लफडं करू नकोस. रोहित म्हणाला, दादा अरे आपण नाही लफडं केलं ना, तो समोरचा करतो, मग आपल्याला त्रास होतो. त्यापेक्षा आपणच लफड्यात शिरायचं, म्हणजे मग समोरचा जास्त नाटकं करत नाही. आणि राहुल म्हणाला, तसं तुझंही बरोबर आहे. आपली ताकदसुद्धा दाखवून दिलीच पाहिजे, म्हणजे कुणी नादाला लागणार नाही. तू कर, तुला काय करायचं ते, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि आता राहुल पाठीशी आहे म्हटल्यावर काय, त्याची परमिशन मिळाली. आणि रोहित संध्याकाळी मित्रांना गोळा करून बसला आणि म्हणाला, संग्राम राजशिर्केला धडा शिकवायचा आहे, बोला काय करायचं. आणि मग सगळ्यांनी प्लॅन ठरवला आणि त्याला धडा शिकवायचं ठरवलं. आणि मंकू म्हणाला, रोहित पण ते आधी मला सांग, घरच्या मोहिमेचं काय केलं? इकडची मोहीम कशीही पत्ते होईल, पण तिकडचं काय? राणी नावाचा गड कधी जिंकणार आहेस? रोहित मला, बरं झालं आठवण केलीस. त्यानं पुन्हा त्याच्या वकिलांना फोन केला आणि मला घटस्फोटाचे पेपर तयार करा. पुन्हा वकील म्हणाले, आता कोणाचे साहेब? रोहित म्हणाला, माझे आणि राणीचे. ते वकील पुन्हा चक्रावले आणि म्हणाले, काय चाललंय काय सूर्यवंशींच्या घरात? त्यांची मुलं उठसूट घटस्फोट देऊन लग्न मोडतात. तरीही आता जास्त काही न विचारता त्यांनी हो म्हणून फोन ठेवला. आणि सिद्धू म्हणाला, रोहित तू खरंच घटस्फोट देणार वहिनींना? रोहित म्हणाला, हो रे, मला पुन्हा एकदा तिच्यासोबत रोमॅन्टिक जर्नी सुरू करायची आहे. डायरेक्ट तिचा नवरा झालो ना, असं वाटतं की पहिल्यापासून पुन्हा सुरुवात करावी, सुरुवातीपासून. मकरंद म्हणाला, अरे वा, आमचा रोहित सुधारला की. मग चल आज ना तुला सेक्सी मूवी दाखवतो, आता तरी बघशील ना? आणि राहुल आणि रोहित तुझं काम होणार म्हणजे होणार. रोहित हसून म्हणाला, नको, जेव्हा गरज वाटेल तेव्हा नक्की सांगेल. तोपर्यंत या सिद्धूला दाखवा, त्याची पण भाकरी आता भाजणार आहे लवकरच. आणि टिंगू म्हणाला, कारण आता त्याचा तवा तापलेला आहे. तसे सगळे हसायला लागले. मग रोहित घरी आला आणि राणीला म्हणाला, राणी घटस्फोटाचे पेपर तयार करायला सांगितले बरं का, 2 दिवसात तयार होतील. तशी राणी थोडीशी नाराज झाली आणि पुन्हा आपल्याला काही वाटत नाही असं दाखवत म्हणाली, ठीक आहे, 2 दिवसांनी तरी माझी इथून सुटका होईल ना, मग बरं आहे. मग आता रोहितनं जेवण केलं, आताही राणीच्या हातूनच खाल्लं. आणि जेवण करून त्याचे सतत कोणाला तरी फोन सुरू होते आणि कुठंतरी निघूनच गेला. राणीनं त्याला नाही विचारलं की कुठे चालला. आता आपला त्याच्यावर अधिकारच नाही तर कशाला विचारा ना, असं तिनं मनात म्हटलं. आणि आता अचानक संग्रामला फोन आला. तो झोपला होता आणि त्याचा PA म्हणाला, साहेब अहो लवकर या, तुम्ही असाल तसे लवकर या. राजेश शिर्के झोपेतून उठला आणि म्हणाला, काय झालं, आग लागली की काय, इतका का ओरडतोस? तो PA म्हणाला घाबरून, हो साहेब, अहो आगच लागलेली आहे, आपल्या फार्म हाऊसला आग लागली. आणि हे ऐकलं तसं राजेश शिर्के घाईगडबडीत कपडे घालूनच आला आणि त्यानं तिथं जाऊन बघितलं तर कुठेच आग लागली नव्हती. आणि तो तिथेच येऊन फार चकित झाला आणि त्याच्या PAला हाका मारत म्हणाला, कुठे आहेस तू, मी आलो आहे. आणि इतक्यात त्याला एक आवाज आला. तो आवाज रोहितचा होता. आणि रोहित म्हणाला, तू इथे आला नाही तर इथं तुला आणला आणि मी आणला. मग आता तू आला आहेस तुझ्या 2 पायावर, पण जाणार मात्र ॲम्ब्युलन्समध्ये. असं म्हणून अंधारातच हॉकीच्या स्टिकनं रोहितने देत धनादन त्याला फटके द्यायला सुरुवात केली. आणि बाकी तिघा चौघांनी सुद्धा त्याला बदडला. राजेश शिर्के पालता पडला आणि मग रोहितनं त्याच्या PAला सुद्धा थोबाडीत मारल्या. आणि संग्रामला कळलं की PAला ब्लॅकमेल करून किडनॅप करून हा चुकीचा फोन करायला लावला होता त्याला. आणि रोहित म्हणाला, जोपर्यंत मी बेडवर होतो तोपर्यंत तुझी खैर होती संग्राम, पण आता यापुढे तुझं काही खरं नाही. रोहितशी पंगा म्हणजेच जीवाशी हात धुणं. असं म्हणून रोहितला त्यानं जितका फ्रॅक्चर केला होता तितकाच रोहितनं संग्रामला सुद्धा फ्रॅक्चर केला. 2 हात आणि 1 पाय त्याचा मोडून ठेवला आणि त्याच्याही वर व्याज घे म्हणून दुसराही पाय फटकवला आणि मुद्दल व्याजासहित त्याला हाणला आणि आरामात घरी निघाला. आणि राजेश शिर्केला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्याच हॉस्पिटलमध्ये आणि त्याच बेडवर टाकला आणि उद्या तू आणला त्यापेक्षा मोठा बुके घेऊन येतो असं म्हणाला. आणि जाता जाता रोहित डॉक्टरांनाही म्हणाला, याच्यामध्ये जोडण्यासारखं काही असेल तर जोडा, नाहीतर याच्या अस्थी गोळा करा आणि स्मशानात पाठवा. असं म्हणून राजेश शिर्केकडे बघून तो डॅशिंग लुक दिला आणि घरी निघून गेला. आणि रोहित जेव्हा घरी गेला तेव्हा त्यानं बघितलं की राणी आता तिच्या बाजूला बेडवर झोपली होती. कारण जवळजवळ
1-1:30 वाजून गेला होता आणि इतक्या लेट राणी जागणं शक्य नव्हतं. आणि राणी झोपल्यावर किती गोड दिसते असं त्याला वाटलं. आणि मग तो हळूच तिच्याजवळ बेडच्या खाली बसला. बेडवर एक कोपर टेकवला आणि गालात हसून राणीच्या चेहऱ्याकडे बघायला लागला. आता त्याला जाणवलं की त्याचं कोपर थोडंसं दुखत आहे. बहुतेक आता संग्रामला मारून आला ना बॅटिंग करून, म्हणून दुखत होते. आणि हे रोहितसाठी खूप रिस्की होतं. आता इतक्यात हाताला इतका ताण द्यायची काय गरज होती त्याला. पण आता रोहित तिच्याकडे टक लावून बघत होता आणि राणीच्या चेहऱ्यावरून त्यानं हळूच एक बोट फिरवलं. तशी राणी चुळबुळ करायला लागली आणि पुन्हा होती तशी झोपली. पुन्हा रोहितनं हळूवार तिच्या ओठांच्या खालून बोट फिरवलं. तसं राणीनं तिच्या वरच्या दातांनी खालचा ओठ चावला, कारण तिला गुदगुल्या झाल्या. आणि छातीचा भाग उंच केला. दोन्ही हात छातीवर घेऊन झोपली. आणि आता तिची ती झोपेतली मादक अदा बघितली आणि रोहित घायाळ झाला. आणि रोहित आता हळूहळू त्याचे ओठ राणीच्या ओठांकडे घेऊन गेला. खूप खूप मोह झाला होता त्याला तिच्या ओठांचा. पण त्यानं आता विचार केला की हे सगळं ती जागे असताना केलं तर ठीक होईल, कारण दोघांमध्ये अजून काहीच तसलं झालं नव्हतं. मग जे होईल ते दोघेही पूर्ण शुद्धीत असताना व्हावं. मग तसेच त्याने ते ओठ आता कुठे टेकवावे म्हणून तिच्या कपाळावर टेकवले आणि तिथं किस केला. मग तिला जास्त त्रास न देता झोपू द्यावी असं त्यानं ठरवलं. हळूच तिचा हात हातात घेतला, स्वतःच्या गालाला लावला. तिथेच त्याची झोप लागली. पहाटे पहाटे जेव्हा राणी उठली तेव्हा त्याच्या गालाखाली तिचा हात होता आणि तो असा झोपला होता. आणि काय चाललं यांचं तिला कळेना. आणि ती मागं सरकली आणि तिनं त्यालाही उठवलं आणि म्हणाली, सर उठा, तुम्ही इथे काय करताय? मग जेव्हा रोहित उठला तेव्हा ओरडायलाच लागला आणि म्हणाला, राणी अगं हातामध्ये पेन होतात. राणी म्हणाली, करा, अजून एक्सरसाइज करा, आराम करा म्हटलं तर करत नाहीत, आता चला दवाखान्यात, असं म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन गेली. आणि डॉक्टर ओरडले राणीलाच आणि म्हणाले, तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का? अगोदर तुम्हीच काळजी घेता ना त्यांची, नीट काळजी घ्या. ते आता लहान नाहीत, त्यामुळे जखम लवकर भरून येणार नाही, वेळ लागतो. आणि राणी म्हणाली, डॉक्टर एखादं इंजेक्शन आहे का हो शहाणपणाचं, किंवा इतरांचं ऐकावं म्हणून अशी काही गोळी आहे का? असेल तर मला द्या. यांच्या जेवणात घालते म्हणजे ते इतरांचं ऐकतील. कसलेच ऐकत नाहीत डॉक्टर ते. डॉक्टर हसून आले, तुम्ही त्यांची बायको आहात ना, मग बायको हेच खूप मोठं औषध आहे की, अगदी बंदुकीच्या गोळीपेक्षाही भयानक. आणि तुम्ही तुमचे उपाय वापरा, असं म्हणून डॉक्टरांनी औषधं दिली. संध्याकाळी घरी आल्यावर राणीनं त्याला बेडरूममध्ये जेवायला दिलं. वटावटा करत म्हणाली, इथे जेवणाचा घाससुद्धा जड जातो स्वतःच्या हातानं खायला, पण तिकडे मारामारी करतात, गाडी चालवतात, डिप्स काढतात, हे बरं चालतं. काही नाही, नुसता मला त्रास देण्याचा बहाणा. मला एकतर इथून पटकन जायचं आहे आणि त्यांचे नखरे सुरू आहेत. एकदा मला घटस्फोट दिला आणि मी निघून गेल्यावर बघू ना कोणाला त्रास देतील. आता अशी ती बडबड करत होती आणि रोहित आता गुपचूप ऐकत होता, कारण तिचं चिडणं स्वाभाविक होतं. मग आता झोपताना सुद्धा रोहित गप्पच बसेना. झोपतच नव्हता, सारखी वळवळ वळवळ करायचा. एकतर हात हलवायचे नव्हते, त्यात पुन्हा प्लास्टरही केलं नव्हतं आणि अशीच काळजी घ्यावी लागणार होती. आणि राणी म्हणाली, सर शांत व्हा ना प्लीज, असं तसं हात ठेवू नका, छातीवर ठेवून झोपा किंवा वर टाका. आणि रोहित म्हणायचा, मला तशी सवय नाही, मला जशी सवय आहे ना मी तसाच झोपणार, असा हट्ट करून हात अंगाखाली घ्यायचा आणि झोपायचा. आणि राणी आता उठली. तिनं तिची ओढणी घेतली आणि त्याचे दोन्ही हात बांधले आणि बेडला वर डोक्याच्या वर बांधून ठेवले आणि म्हणाली, बघूच आता कसे करतात. रोहित म्हणाला, राणी असं काय करतेस, हात का बांधले, सोड ना, मला झोपायचं. राणी म्हणाली, झोपायचं म्हणजे झोपायचं, असंच झोपायचं, तुम्हाला शपथ आहे आईंची, असं म्हणून त्याला गप्प केला आणि त्यानंही आता डोळे बंद केले. आता खूप लेट झाला होता. दोघेही उठले नव्हते सकाळी. दरवाजा उघडाच होता म्हणून जानकी बघायला आली. तिनं बघितलं तर हात बांधलेले होते रोहितचे बेडच्या वरच्या टोकाला. राणीनेही त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला मिठी मारून झोपली होती आणि खूप क्यूट दृश्य दिसत होतं ते. दोघांनाही कल्पना नव्हती की आपण कुठल्या अवस्थेत आहे. दोघांचीही छाती छातीला भिडली होती आणि एकाच लयीत मंद श्वास घेत झोपले होते. जानकी गुपचूप परत गेली आणि राहुल म्हणाला, काय झालं गं, का नाही आले नाश्त्याला, की पुन्हा भांडले? आणि जानकी म्हणाली, बहुतेक भांडलेच असेल, असंच म्हणावं लागेल. आणि त्यांच्या या भांडणाला देव न करो आणि कुणाची दृष्ट लागायला नको, असं म्हणून गालात हसायला लागली.